नमस्कार. आजचा दिवस माझ्या दृष्टीने खूप म्हणजे अगदी खूपच विशेष महत्त्वाचा आहे. कारण आज केवळ आणि केवळ फक्त ईश्वर कृपेने आणि माऊलींच्या आशीर्वादाने आपण 18व्या अध्यायाला प्रारंभ करीत आहोत. प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणाऱ्या या क्षणभंगूर आणि परिवर्तनशील जगात कोणतीही एखादी गोष्ट पूर्णत्वास जाणे केवळ त्या परमेश्वराचेच हाती आहे. आपला गीतार्थ सांगून पूर्णत्वाचे स्थितीस येत आहे. यासारख्या आपल्याला यासारखा आपल्याला दुसरा आनंद नाही. पण केवळ भगवान श्रीकृष्णांचीच ही इच्छा होती की माझ्यासारख्या अगदी अतिसामान्य अल्पमती असलेल्या व्यक्तीकडून हे त्यांनी सर्व पूर्ण करून घेण्याचे ठरविले होते, असा माझा दृढ विश्वास आहे. आणि यामध्ये आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. 18वा अध्याय महत्त्वाचा अशा दृष्टीने आहे की मानव कल्याणार्थ विश्वसागराशी एकरूप होताना 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरी सहस्र भावधारांनी वाहती झाली आहे. ज्ञानदेवांचे मते हा अध्याय भागवत धर्म मंदिराचा कळस आहे. वारकरी कळसाला नमस्कार करून एकमेकाला उराउरी भेटतात. सर्व वाङ्मयांचे मथित पूर्ण झाल्याचा विश्व चैतन्य साक्षात्काराचा आनंद सोहळा आज साजरा करणार आहोत. हा अध्याय म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिराचा झळाळणारा असा कळसच आहे. ज्ञानदेव याला एकाध्यायी गीताही म्हणतात. गीतारत्न प्रासादाचे श्री व्यास हे शिल्पकार आहेत. त्यांनी आत्मज्ञानरूपी प्रचंड शिळा करून त्यात हा कृष्णार्जुन संवाद मूर्तिमंत केला आहे. अध्याय 15वा भूमिरूप आहे. 16वा मंदिराच्या घुमटासारखा आहे, तर 17वा भागवत मंदिराच्या कळसाखालच्या बैठकीसारखा असून 18वा हा कळसाध्याय आहे आणि त्यावर श्री व्यासदेवांनी धर्मध्वजा धरली आहे. मागील अध्यायात यज्ञरूप असलेल्या सात्विक कर्माचा स्वीकार करा आणि ती सर्व भगवंताला अर्पण करावीत असे करताना ओम तत्सत या मंत्राचे स्मरण करावे. कारण ओम म्हणजे सातत्य, तत् म्हणजे अलिप्तता, सत म्हणजे सात्विकता. आपल्या साधनेत सातत्य, अलिप्तता, सात्विकता असली तरच ती साधना भगवंताला अर्पण करता येते. आणि हे सर्व ऐकून अर्जुनाचे मनात जी शंका निर्माण झाली ती पुढील श्लोकात अर्जुन विचारत आहे. आणि यानंतर आपण 18व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 18वा श्लोक पहिला. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्थ, अर्जुनाने विचारले किंवा अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, केशिशूदना, संन्यासाचे व त्यागाचे पृथक तत्व किंवा निश्चित अर्थ जाणण्याची माझी इच्छा आहे. विवरण. या श्लोकात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांसाठी 3 विशेषणे उपयोगात आणली आहेत. 1. महाबाहो. असे म्हणताना अर्जुनाचे मनात असा भाव आहे की भगवान सर्व काही जाणतात व ते सगळे सांगण्यासाठी समर्थसुद्धा आहेत व ज्यायोगे अर्जुनाच्या जिज्ञासेचे समाधान होईल. 2. ऋषिकेश. अर्जुनाला त्याग व संन्यास यांचे तत्त्व जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व म्हणजे यामध्ये अर्जुनाने विचारलेले काही प्रश्न आणि न विचारलेले सुद्धा काही त्याच्या मनात असलेले प्रश्न भगवंतांनी सोपेपणे व सविस्तरपणे सांगावेत. ऋषिकेश हे संबोधन अंतर्यामीचा वाचक आहे. भगवान मनातील सर्व भाव जाणतात असे अर्जुन सुचवित आहे.
या व्यतिरिक्त ऋषिकेशचा अर्थ आपण मागे बघितलेला आहे की ऋषिकेश म्हणजे आनंद, सुख, ऐश्वर यांचा स्वामी. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचा स्वामी. आणि ऋषिकेश म्हणजे ज्याचे केस आकर्षक व सुंदर आहेत असा. अर्थात हे सर्व अर्थ इथे अभिप्रेत नाहीत, तर वरती पहिल्यांदा सांगितलेला जो अर्थ आहे तोच ह्या श्लोकासाठी अभिप्रेत आहे. 3. केशी शूदन हे संबोधन विघ्न दूर करण्याचे सूचक आहे. भगवंताने अनेक भक्तांची विघ्ने दूर केली आहेत, तशी अर्जुनाची सुद्धा करावीत. अर्थातच येथे काही जाणून घ्यायचे आहे त्यामध्ये आलेल्या शंका हीच खरी विघ्ने आहेत आणि ती दूर करावीत असे अर्जुनाला वाटते. अर्थात इथे एक लक्षात घ्यायला हवे की फक्त अर्जुन जाणून घेण्यास उत्सुक आहे असे नाही, तर त्याप्रमाणे त्याने आचरण करण्याची सुद्धा तयारी दाखवली आहे. आणि भगवंत म्हणूनच त्याला म्हणतात की अर्जुना, तू परीससी परीसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्थात 5व्या अध्यायात हे ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताच्या मुखात घातलेली अशी ओवी आहे. या अध्यायाचे सुरुवातीलाच अर्जुनाने विचारले की भगवंता, संन्यास व त्याग यांचे सुस्पष्ट व स्वतंत्र विवेचन मला कृपा करून सांगा, कारण या दोन्हीत नेमका काय फरक आहे ते काही मला नीटसे अजून कळलेले नाही. आता यापूर्वीच भगवंताने वारंवार संन्यास सांगितला आहे. तू ज्ञानी हो, माझे स्मरण कर, अनन्य हो. त्याचप्रमाणे परमात्मा या अनुभवावर स्थिर राहण्यास सुद्धा सांगत आहे. या म्हणजे ह्यावरच्या सर्व गोष्टींच्यावर, म्हणजेच जडतेचा, साकारतेचा, स्थलकालाचा संपूर्ण त्याग भगवंताने सुचवला आहे. सृष्टी प्रक्रिया म्हणजेच कर्म असल्याने सर्व कर्म संन्यास केल्या वाचून परमात्म्याशी अनन्य होता येत नाही. तर दुसरीकडे भगवंत आणखी एक विचारसूत्र सांगत आहेत की तू कर्म कर, तू युद्ध कर, आणि मी स्वतः सुद्धा कर्मात रमतो, तो मी कर्मी वर्ते असं भगवान सांगतायत. कर्मफलाचा त्याग कर, परंतु कर्मयोगात कर्माचा, प्रकृतीचा, स्थल कालादी मर्यादांचा स्वीकार सुद्धा आहे. संन्यासात शुद्ध ज्ञान आहे, पण त्यामुळे जीवनातील सारी कर्मे अज्ञानजन्य व अर्थशून्य होतात. तर कर्मयोगात अर्थपूर्णता आहे, कर्माला किंमत आहे, पण तेथे अज्ञानाला सुद्धा मान्यता आहे, कारण ते सर्व प्रकृतीत वावरणेच असते. अर्जुनाची खरी शंका अशी आहे की संन्यासात शुद्ध ज्ञान म्हणजे ज्ञानमार्ग व अज्ञानी लोकांसाठी कर्मयोग असे 2 मार्ग भगवंतांनी सांगितलेत की काय? मी अज्ञानी कर्माचा अधिकारी असेल तर मग माझा भक्त हो, माझ्यावर ध्यान केंद्रित कर इत्यादी ज्ञानमार्ग ह्यांनी मला कशाला सांगितला? आणि शिवाय कर्माशिवाय जर कोणीच राहू शकत नाही, त्याचा अर्थ त्याचा त्याग करणे सुद्धा कोणाला शक्य नाही, म्हणून फलत्याग करावा असे पुन्हा पुन्हा का सांगतायत? ज्ञानमार्ग व कर्ममार्ग 2 वेगवेगळ्या व्यक्तींसाठी सांगितलेले तत्वज्ञान आहे का? आणि या आणि अशा शंकेचे अर्जुनाला सुस्पष्ट विवेचन हवे आहे. खरे तर यापूर्वी कल्याणाचा मार्ग सुद्धा निश्चितपणे तुम्हाला सांग असे अर्जुनाने 2ऱ्या अध्यायात भगवंताला सांगितले होते. आणि आता सुद्धा त्याचा तोच सुस्पष्ट असा विचार आहे की त्याच्या कल्याणाचा निश्चित मार्गच भगवंतांनी आणखी काही शंकांचे निरसन करून त्याला सांगावा. इथे आपण थांबूया. पुढील श्लोकापासून भगवंत अर्जुनाच्या या शंकांचे कसे निरसन करतात ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद. श्लोक 2. श्री भगवान वाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. अर्थ, श्री भगवान म्हणाले की काम्यकर्म त्यागाला ज्ञाते संन्यास असे म्हणतात किंवा समजतात व सर्व कर्माच्या फलत्यागाला पंडित त्याग असे म्हणतात. विवरण पाहूया. भगवान श्रीकृष्ण सांगतात की संन्यास व त्याग या विषयाबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मी आधी तुला विद्वानांच्या मधले मतभेद सांगत आहे.
कारण तुला दोन्ही गोष्टी नीट कळायला हव्यात म्हणून. पैकी काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास असे काही विद्वान म्हणतात. ते म्हणतात की कुठलीही कामना मनात ठेवून कर्मे करू नयेत. जसे पुत्र व्हावा म्हणून, धनलाभ व्हावा म्हणून, किंवा काही लोक धार्मिक गोष्टी, व्रत, वैकल्य ज्या उपासना करतात त्या केवळ आपल्या कामनेची पूर्तता व्हावी यासाठीच करतात. आणि अशी कर्मे सर्वथैव टाकून द्यावीत. काम म्हणजे कामना, इच्छा किंवा आपल्याला हवीशी वाटणारी कर्मे म्हणजेच काम्य कर्मे. अशी कर्मे न करणे म्हणजे संन्यास असे कवी म्हणजे विद्वान लोक समजतात. माणसाला स्वतःच्या सुखोपभोगासाठी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. जसे आराम करावा, सुग्रास भोजन घ्यावे, सुखकर प्रवास करावा इत्यादी. पण या सर्व गोष्टी न करणे म्हणजे संन्यास. त्याग शब्द सर्वच कर्माच्या फलाच्या त्यागाला लावावा असे विचक्षणा करणारे पंडित म्हणतात. आता विचक्षणा म्हणजे काय, तर खूप खोलवर साधक बाधक विचार करून, मीमांसा व छाननी करून ती गोष्ट पाहणे आणि त्याबाबत मग निर्णय घेणे. गीतेची सर्व शिकवण कर्माचा त्याग न करण्याची आहे, पण कर्मफलाचा त्याग करावा असे मात्र गीता आवर्जून सांगते. सतत कर्म करताना काही कर्मांचा त्यागसुद्धा करावा असे भगवंतांनी सांगितलेले आहे. मग नेमकी कोणती कर्मे करावीत व कोणती करू नये हे कळण्यासाठी, तसेच जीवनाची दिशा स्पष्ट करावी म्हणूनच अर्जुनाने प्रश्न विचारला आहे व त्याला नेमके उत्तर मिळण्यासाठी भगवंत सर्वप्रथम विद्वानांची मते अर्जुनाला सांगत आहेत. त्यामध्ये सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाची गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. कारण फलत्यागामुळे काम्य व निषिद्ध कर्म उभे राहू शकत नाही. कारण असे कर्म कृत्रिम, तांत्रिक किंवा यांत्रिक क्रिया नाही. अशी कर्मे निश्चयपूर्वक सातत्याने करावी लागतात. तो एक अभ्यास आहे. तो आपल्या मनात व कृतीत भिनावा लागतो. त्याशिवाय त्याचे आचरण होऊ शकत नाही. त्यागाचा विचार केला तर त्यात कर्माचा समावेश नाही. कर्म कोणतेही असो ते करायलाच हवे. मात्र कर्मापासून मिळणारे फळ कर्म करणाऱ्याने स्वतः न भोगता ते सर्व जनतेच्या कल्याणासाठी अर्पण करायला हवे. त्यागाचा हा अर्थच खूप महत्त्वाचा आहे. संन्यासात काम्य कर्मे सोडायची आहेत, तर त्यागात फळ सोडायचे आहे. म्हणजे त्यागात कर्माचे क्षेत्र विस्तृत करायचे असते. संन्यासापेक्षा त्याग चांगला आहे, पण तो कठीणसुद्धा आहे. फलभोगाच्या इच्छेने संग्रह करण्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होत जाते. त्यागात ती नियंत्रित होते. तसेच कर्मे करून फलत्याग केला तर साधक निर्दोष राहतो आणि हेच त्यागाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कारण त्यागी काम्य कर्म करूनही संपूर्ण कर्माचे फल इतरांच्या कल्याणार्थ देईल. त्याचे हातूनच सत्कर्म होत राहील. इथे आपण थांबूया. श्लोक 3. त्याज्यन्दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. अर्थ, कित्येक विद्वान म्हणतात की सर्व प्रकारची कर्मे ही दोषयुक्तच आहेत, म्हणून ती टाकणे योग्य आहे. तर दुसरे काही विद्वान म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्म हे त्याज्य नाहीत. विवरण पाहूया. काही विद्वान म्हणतात की कर्म कोणतेही असो, ते काम्य असो किंवा निष्काम असो, ते दोषयुक्त असतेच. त्यामुळेच कर्माचा संन्यास करणे योग्यच आहे. पण येथे एका गोष्टीचा ते विचार करत नाहीत की या विश्वातील कोणताच सजीव प्राणी कर्मावाचून एक क्षणही राहू शकत नाही. कर्माची व्याख्या विचारात घेतली तर श्वास घेणे, झोपणे, खाणे ही सर्व कर्मेच आहेत. आणि सजीवाला आपापल्या योनीप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथून या 4 अपरिहार्य अशा गोष्टी आहेत. त्या त्याला जन्मतःच मिळतात. या प्रत्येक गोष्टीत कर्माचाच समावेश आहे. म्हणून कर्मसन्यास ही गोष्ट व्यवहार्य नाही. तर इतर काही विद्वान म्हणतात की कर्मे दोषयुक्त असली तरी ती वेदांची आज्ञा आहे, म्हणून कर्मात समाविष्ट असलेली यज्ञ, दान आणि तप ही कर्मे प्रत्येकाने आचरायलाच हवीत.
कर्माचा त्याग केल्याने दोष उत्पन्न होतात. काम्य कर्मामुळे दोष उत्पन्न होतात. म्हणून संन्यासमार्गी लोक कर्म करत नाहीत. पण हा विचार दोषयुक्त आहे. मात्र भोगकामना दूर करून केलेले कर्म कोणताही दोष उत्पन्न करत नाही आणि याचा विचार साधकाने लक्षात घ्यावा. म्हणूनच यज्ञ, दान, तप यासारख्या कर्माने दोष उत्पन्न होणार नाहीत असे सांगितले जाते. यज्ञाचा विचार 4थ्या अध्यायात विस्तृतपणे भगवंतांनी सांगितलेला आहे. यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय आणि प्राणयज्ञ असे अनेक प्रकार प्रकट केले आहेत. याचा विचार केला तर ही सर्व सृष्टी केवळ यज्ञावरच अवलंबून आहे असे लक्षात येते. तशीच ती दान आणि तप यावरही अवलंबून आहे. दान म्हणजे आपल्याजवळील वस्तू दुसऱ्याला देणे. यात उपकाराचा भाव न ठेवता ती क्रिया सहजपणे केली गेली पाहिजे. आणि याचा सखोल विचार केला तर मानवी जीवन दानावरच जगत आहे असे आपल्या लक्षात येते. याचप्रमाणे तपाचा विचार आहे. तप म्हणजे कष्ट. कोणतेही कर्म करताना आपल्याला कष्ट होतात. या तपामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. अध्याय 17मध्ये 3 प्रकारच्या तपांचे वर्णन केलेले आहे. ते म्हणजे शरीर, वाङ्मय आणि मानसतप असे आहे. दान देणे, अध्ययन करणे, ज्ञान मिळवणे, सत्याचे पालन करणे, शांत राहणे, इंद्रिय दमन, विकारांचे शमन करणे, यजन करणे, अनशन करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, वैराग्य धारण करणे इत्यादी सर्व गोष्टी तपामध्येच अंतर्भूत आहेत. अशा प्रकारच्या तपाने पाप दूर होते. तपामुळे माणसाला देवत्व प्राप्त होते. अशा रीतीने यज्ञ, दान आणि तप ही कर्मे प्रत्येकाने जरूर करावीत असे अनेक विद्वान लोकांचे मत आहेत असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 4. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. अर्थ, हे श्रेष्ठ भरतवीरा, त्यागासंबंधी तू माझे निश्चित मत श्रवण कर. हे पुरुष व्याघ्र म्हणजे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, त्यागसुद्धा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. विवरण, त्यागासंबंधी सुद्धा विद्वानांमध्ये मतभेद आहेतच. म्हणूनच भगवान त्याचे निश्चित मत इथे प्रतिपादन करीत आहेत. त्यागसुद्धा 3 प्रकारचा आहे असं भगवान सांगत आहेत. सात्विक, राजस आणि तामस असं 17व्या अध्यायात पण सांगितलेलं आहे. यामध्ये सात्विक त्याग हाच खरा त्याग आहे. परंतु राजस व तामस त्याग म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते कळले तरच सात्विक त्यागाचे महत्त्व साधकांचे लक्षात येईल व ते त्याचा स्वीकारसुद्धा करतील. आणि यासाठी भगवंतांनी श्लोक 7, 8 आणि 9 मध्ये याबाबतचे सविस्तर वर्णन किंवा विचार अर्जुनाला सांगितलेला आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 5. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा. अर्थ, यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही शहाण्या पुरुषांनाही पावन करणारी म्हणजे चित्तशुद्धीकारक आहेत असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण, मनीषिणाम, जे समतेने युक्त आहेत तेच बुद्धिमान. जो मनुष्य कोणत्याच म्हणजे कुशल, अकुशल कर्माबद्दल आसक्ती अथवा द्वेष ठेवत नाही तो बुद्धिवान. स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. मनीषी म्हणजे विचारशील, ते कर्मजन्य फलाचा त्याग करतात. कर्मजं बुद्धियुक्ताही फलं त्यक्त्वा मनीषिणः असं आपल्याला 2ऱ्या अध्यायात पण भगवंतांनी 51व्या श्लोकात सांगितलेलं आहे. या श्लोकात भगवंत यज्ञ, दान आणि तप याबाबत स्वतःचे मत व्यक्त करीत आहेत. इतरांचे मतांचा आदर करण्यासाठी त्यांनी विद्वानांची मते प्रथम सांगितली आहेत. आता ते स्वतःचे मत व्यक्त करताना यज्ञ, दान आणि तप याबरोबरच कर्माचा सुद्धा त्याग करू नये असे सांगत आहेत.
ती अवश्य केलीच पाहिजेत. आणि असे सांगतात कारण ही कर्मे विचारशील बुद्धिमान माणसांना सुद्धा पवित्र करतात. येथे चैव हे पद नित्य नैमित्तिक जीविकेसंबंधी शरीर संबंधी जी जी कर्तव्य कर्मे आहेत ती ही अवश्यमेव केलीच पाहिजेत. जे विचारशील बुद्धिमान आहेत अशांना यज्ञादी कर्मे पवित्र करतातच, परंतु वास्तवात जे असे मनीषी नाहीत, ज्यांना इंद्रिय वश नाहीत, म्हणजे जे केवळ सुखोपभोगासाठीच यज्ञ दान आणि तपादी कर्मे करतात, अशा लोकांना ती कर्मे पवित्र करत नाहीत. उलट ती कर्म बंधनकारकच होतात. या श्लोकात पहिल्या चरणात यज्ञ दान तपः कर्म असे समासयुक्त पद आहे, तर दुसऱ्या चरणात यज्ञोदानं तपश्चैव असे वेगवेगळे पद आहे. याचा अर्थ असा आहे की जे पद समासयुक्त आहे म्हणजे यज्ञ दान तप आणि कर्म यांचा त्याग करू नये, ती कर्म अवश्य करायलाच हवीत. तर वेगवेगळे पद असे सुचवते की यापैकी एक एक कर्मसुद्धा मनीषीला पवित्र करणारे असेच आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 6. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तम. अर्थ, म्हणून ही कर्मे सुद्धा आसक्ती न ठेवता फलांचा त्याग करून म्हणजेच निष्काम होऊन केवळ लोकसंग्रहार्थ केली पाहिजेत असे माझे निश्चित मत आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि ते उत्तम मत सुद्धा आहे. विवरण. येथे निश्चित व उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ मत भगवंतांनी सांगितले आहे किंवा दिले आहे. कारण ज्ञानी व्यक्तीनेही ही कर्मे टाकायची नसतात, कारण अशी कर्मे केवळ लोकसंग्रहासाठीच करायची असतात. सामाजिक धारणा करणारी तर ती असतातच, शिवाय ती चित्तशुद्धीसुद्धा करतात. सर्व कर्माचा म्हणजेच कर्तव्याचा संन्यास कधीच कोणीच करू नये. मात्र कर्म करताना ते आसक्तीरहित व फलासक्ती सोडून करावे. आणि ही गोष्ट प्रत्येकजणच करू शकतो, तेवढे तर आपल्या हाती निश्चितच आहे. कर्माचे फळ लगेच मिळेल असे नसते, कारण काही कर्मांची फळे कालांतराने मिळतात, ती प्रत्येकाला भोगावीच लागतात. आणि कोणत्या कर्माचे फळ कधी मिळेल हे कोणालाच ठाऊक नसते. म्हणून एखादे कर्म जरी आपण चांगले केले तरी प्रत्यक्षात आपल्याला पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे फळ त्यावेळी भोगावे लागते. त्यावेळी एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी की ते आपल्या सत्कृत्याचे फळ नसते, तर त्याआधी केलेल्या कुठल्या तरी दुसऱ्या कर्माचे ते फळ असते. एतान्यपि तु कर्माणि. एतानी म्हणजे ही कर्म, यज्ञ दान तप, तसेच अपि म्हणजे शास्त्रविहित सर्व कर्म व परिस्थितीनुसार प्राप्त होणारी कर्तव्य कर्म यांचा यामध्ये समावेश आहे. अर्थातच ही कर्मे आसक्तीरहित व फलाचा त्याग करून सर्व प्राणीमात्रांचे हितासाठी केलेली असायला हवीत. या श्लोकात संगं त्यक्त्वा फलानीच असे म्हटले आहे, म्हणजेच संघाचा आसक्तीचा त्याग आणि फळाचा त्याग असे दोन्ही एकत्रपणे इथे सांगितलं आहे. अर्जुनाने त्यागाचे तत्व विचारले आहे, म्हणून येथे दोन्ही त्याग भगवंत सांगत आहेत. आसक्ती न राहिल्यास मन बुद्धी इंद्रिय शरीर इत्यादी जी कर्म करण्याची साधने आहेत, तसेच प्राप्त वस्तू याबद्दल ममता राहत नाही. संघातील आसक्ती सूक्ष्म असते, तर फलेच्छा ही स्थूल असते. फळ म्हणजेच प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जी परिस्थिती वस्तू देश काळ इत्यादी प्राप्त झाले आहेत ते सर्व कर्माचेच फळ आहे. आणि भविष्यात जी परिस्थिती वस्तू इत्यादी प्राप्त होणाऱ्या आहेत ते सुद्धा आपल्या कर्माचे अप्राप्त फळ आहे. या दोन्ही फळाबद्दल आसक्ती राहिल्यास प्राप्ताविषयी म्हणजे मिळालेल्या गोष्टीविषयी ममता आणि अप्राप्ताविषयी म्हणजे न मिळालेल्या गोष्टीसाठी आपली इच्छा किंवा कामना होते. म्हणूनच संगं त्यक्त्वा फलानीच असे भगवंत इथे सांगत आहेत. कर्तव्यानीती, मनुष्यासमोर कर्तव्य रूपाने जे कर्म येईल ते त्याने फळ आणि आसक्तीचा त्याग करून सावधतेने व तत्परतेने करायलाच हवे. यामध्ये विधी निषेधाचा विचार करावा व कर्माबद्दल श्रेष्ठ कनिष्ठ चांगले वाईट
फळ मोठे का छोटे याचा मात्र विचार करू नये. कारण कर्तव्य म्हणजे जे आपण करू शकतो व जे आपण अवश्यपणे केलेच पाहिजे ते. जसे आता अर्जुनाने इथे युद्ध करायलाच हवे आहे, असे भगवंत अर्जुनाला त्याचे निश्चित मत सांगत आहे. कारण या मतात संशयाला जागा नाही, ते अटळ आहे. आणि शिवाय ते उत्तम म्हणजे या मतात शास्त्रीयदृष्ट्या कोणतीही उणीव नाही असे आहे, आणि ते पूर्णतेला प्राप्त करणारे सुद्धा आहे. या श्लोकात फलानी असे बहुवचन सांगितले आहे. यात सकाम कर्म करण्यास अनेक फलांची इच्छा असते. ते या लोकी सुख, आराम, मान सन्मान, यश, प्रतिष्ठा इत्यादी अनेक गोष्टींची इच्छा करत असतात, आणि परलोकी स्वर्ग सुखादीची इच्छा पण ते करतात. याव अशा सर्व प्रकारच्या फळाचा त्याग अपेक्षित आहे, आणि भगवंत अशा प्रकारचा त्याग करावा असे अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 7. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. अर्थ: भगवान श्रीकृष्ण आपले मत स्पष्टपणे सांगत आहेत की अर्जुना, नियतकर्माचा म्हणजे स्वभाव धर्माप्रमाणे नेमलेल्या कर्माचा संन्यास म्हणजेच त्याग करणे कोणाचेही योग्य नाही. कारण मोहाने केलेला हा त्याग तामस त्याग असतो. विवरण: भगवान श्रीकृष्णांनी कर्मसन्यास या लोककल्पनेवरच नेमके बोट ठेवले आहे. लोक कर्म शब्दाचे म्हणजेच विश्वाचे स्थूल स्वरूप, जी जडता आहे आणि साकारता आहे, या गोष्टीच लक्षात घेत नाहीत. कर्मसन्यास या शब्दाचा ते आपल्या जीवनातील कार्येच सोडून द्यायची आणि ती करायची नाहीत असा विपरीत अर्थ घेतात. ब्रह्मचर्याश्रमात अध्ययन पूर्ण झाले की गृहस्थाश्रम न स्वीकारता एकदम संन्यास स्वीकारणे हे ज्ञानीपणाचे, श्रेष्ठपणाचे आणि वैराग्याचे लक्षण आहे असे लोक समजू लागले. म्हणूनच ज्या क्षणी मनात वैराग्य उत्पन्न झाले आहे असे वाटले की सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घ्यावा असे मत समाजात प्रचलित होऊ लागले. तसेच सारी कर्मे ही अज्ञानजन्य व अज्ञानी लोकांसाठीच असतात असे विपरीत तत्त्वज्ञान संन्यासाबाबत व कर्माबाबत रूढ व्हायला लागले, आणि त्यामुळेच ज्ञानी लोकांसाठी संन्यास मार्ग व अज्ञानी लोकांसाठी कर्ममार्ग किंवा कर्मयोग आहे अशी ज्ञानकर्माची विभागणी करणारे तत्त्वज्ञान रूढ झाले. लोकांची ही गैरसमजूत दूर करण्यासाठीच भगवंत सांगत आहेत की नियतकर्माचा संन्यास करणे कोणालाही योग्यच नाही. सर्व जीवन कर्माचा संन्यास ही कल्पना भगवंतांना मान्यच नाही. आपण विशिष्ट कौटुंबिक, सामाजिक परंपरेत जन्माला येतो. देश, काळ, परिस्थिती आपल्या भोवती असते. त्या सर्वांच्याकडे पाठ फिरवून या कोणत्याच गोष्टीशी आपला संबंध नाही असे मानायचे, तसे वागायचे आणि वर स्वतःला ज्ञानी म्हणून घेत समाजात मिरवायचे. हा एक प्रकारचा फार मोठा मोहच आहे. स्वतःला इतरांपेक्षा विशेष मानणे हे अज्ञानाचेच लक्षण आहे. असे अज्ञान किंवा मोह याने युक्त असलेला कोणी नियतकर्माचा संन्यास करील तर तो त्याग होत नाही. खरे तर कर्म कोणालाच चुकत नाही. स्वतः भगवंत 3ऱ्या अध्यायात सांगतात की ते स्वतः अशा प्रकारचे कर्म नित्यपणे करीत असतात. ते म्हणतात की तोही मी उगला कर्मी वर्ते. नियतकर्म म्हणजे स्वधर्माचरण. आता रणांगणावर अर्जुन युद्ध सोडून संन्यास घेण्याची, भिक्षा मागण्याची भाषा करतोय. अर्जुनाने असे निघून जाणे त्याचे स्वधर्माविरुद्ध होते. युद्ध करणे हे अर्जुनाचे नियतकर्म आहे आणि ते टाळणे तामसी किंवा अज्ञानमूलक आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही गोष्ट मुद्दाम अगदी आवर्जूनपणे सांगत आहेत की अशी गोष्ट तू करू नकोस. इथे आपण थांबूया. श्लोक 8. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेशभयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. अर्थ: शरीराला कष्ट होतील या भीतीने, म्हणजे दुःखकारक आहे एवढ्याचसाठी जर कोणी कर्म सोडील तर त्याचा त्याग राजस म्हटला जातो.
त्याला त्यागाचे फळ तर मिळत नाही, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: काही लोक शारीरिक कष्ट किंवा जबाबदारी नको म्हणून संन्यास घेतात. संसार केला तर गृहस्थाश्रम सांभाळण्यासाठी काही ना काही उद्योग तर करावाच लागतो. मग असे कष्ट कशाला करायचे? शिवाय कुटुंब प्रमुख म्हणून काही जबाबदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतात. शेजार धर्म, वडीलधाऱ्यांची, बायको मुलांची काळजी घ्यायला लागते. या सर्व कटकटी करत बसण्यापेक्षा एकदा का भगवी वस्त्रे परिधान करावीत आणि 4 घरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करावा. यामध्ये अल्प कष्ट, कोणती चिंता, जबाबदारी नाही. मग नोकरी, शेती, व्यवसाय, व्यापार, अध्ययन, अध्यापन अशा त्रासाची कष्टदायी कामंसुद्धा करण्याची गरजच उरत नाही. अशा प्रकारे कष्ट, त्रास, जबाबदारी टाळण्यासाठी जो संन्यास घेतला जातो तो खरा संन्यास नाही. कर्माचा हा त्यागसुद्धा योग्य नाही, कारण याला राजस त्याग असे म्हणतात. त्याचे कोणतेच फळ आपल्याला मिळत नाही. आता अर्जुनापुढे युद्ध उभे ठाकले आहे. यामध्ये त्याला शारीरिक व मानसिक क्लेश होणार आहेत. कदाचित प्राणाला सुद्धा मुकावे लागणार आहे. युद्धात होणारा सर्व प्रकारचा त्रास व कष्ट, यातना इत्यादी टाळण्यासाठीच अर्जुन युद्ध न करण्याच्या निर्णयावर आलेला आहे. तो म्हणतो की या युद्धापेक्षा भिक्षा मागता भली, किंवा ना तरी देश त्यागे जाईजे, गिरी कंदर सेविजे, परी आता शस्त्र न धरीजे यावरे. अर्थातच ही गोष्ट भगवंताला मान्यच नाहीये. त्यांनी अर्जुनाचा निर्णय कसा चुकीचा आहे ते सांगितले. युद्ध न करता अर्जुन गेला असता तर जो त्याग अर्जुनाने केलाय असं त्याला वाटत होतं, तर तो राजस त्याग होता. त्याचे कोणतेच फळ पण त्याला पदरात पडणार नाही. कारण युद्ध केले नसते तर राज्य मिळाले नसते, पुण्यही मिळाले नसते. वनवास व भिक्षा मागणे मात्र नशिबी आले असते. आणि इथे सुद्धा खरे तर कष्ट आहेतच. येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण विशेषत्वाने आपण लक्षात घ्यायला हवे. अनंत यातना भोगल्या, शारीरिक मानसिक छळ सोसला, पण स्वातंत्र्य लढ्याचे आपले कर्म किंवा आपले कर्तव्य त्यांनी सोडले नाही. येथे त्यागाचे फळ मिळत नाही असे भगवंतांनी सांगितले आहे, कारण त्यागाचे फळ मनशांती आहे. वरील दोन्ही प्रकारात अशी शांती मिळत नाही. आपण 12व्या अध्यायात पाहिला आहे की त्यागात शांतीरनंतरम, तर रजसस्तु फलन दुःख. राजस त्यागाचे फळ मिळाले तर ते दुःखच असते, असे तू निश्चितपणे लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 9. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. अर्थ: अर्जुना, कामना किंवा फळाच्या भोगाची इच्छा सोडून जे कार्य केले जाते, म्हणजेच जो त्याग केला जातो, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. विवरण: कर्म 2 प्रकारची असतात. म्हणजे काही कर्मे टाळता येण्याजोगी असतात, तर काही करावीच लागतात अशी असतात. चैनीची सर्व कामे टाळता येण्याजोगी असतात. ती केली नाही तर कोणाचे काहीच बिघडत नाही किंवा अडतही नाही, किंवा ती न करणेच हिताचे असू शकते. मात्र जी जीवनावश्यक कर्मे आहेत ती मात्र कधीही टाळू नयेत. ती करणे आपले कर्तव्यच असते. अशा प्रकारची आवश्यक कर्मे नियतीनेच आपल्याला नेमून दिलेली असतात, म्हणून त्यांना नियतकर्म असे म्हणतात. अशी कामे करताना संग व फल यांचा त्याग करणे आवश्यक असते. अगदी खाणे किंवा जेवणे हे कर्म लक्षात घेतले तरी त्याचा संग टाळावा. नाहीतर केवळ जिभेचे चोचले वाढतात आणि त्या पदार्थाची आसक्ती वाढत जाते, आणि मग तिथूनच आवडनिवड म्हणजेच राग द्वेष निर्माण होतात. आणि फळाचा विचार केला तर केवळ उदरभरण नव्हे, जाणी जे यज्ञकर्म अशी भावना ठेवायला हवी. अशा प्रकारच्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. सात्विक त्यागात कर्तव्य कर्म उत्तम रीतीने केले जाते. शिवाय त्यामध्ये कर्मफलाचा उपभोग स्वतः करण्याची इच्छा मात्र केली जात नाही. सर्व कर्माचे फळ लोकहितार्थ समर्पण केले जाते, त्यामुळे ते निर्दोष होते
आणि त्यापासून सर्वांचेच हित होते. भगवान श्रीकृष्णांचे मताने खरा त्याग कोणता, तर नियत म्हणजे प्रसंग, परंपरा आणि परिस्थितीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कार्य ते आसक्ती रहित होऊन फलत्यागपूर्वक आचरणे हाच खरा सात्विक त्याग आहे. असा सात्विक त्याग म्हणजेच खरा ज्ञानपूर्ण संन्यास होय. या संन्यासात नियतकर्माचा त्याग न करता आसक्तीचा व फळाचा त्याग करायला सांगितला आहे. संन्यास म्हणजे अहंकार आणि कर्तृत्वाचा अभिमान शिवाय फलभोगाची इच्छा यांचा त्याग. अर्जुनापुढे करायलाच पाहिजे असे युद्ध नियतीने उभे केले आहे. ते युद्ध संग टाळून व फळाची इच्छा न धरता लढायला हवे किंवा केलेच पाहिजे. हा सात्विक त्याग ठरला असता. कर्म करूनही त्याग साधणे हेच खरे कौशल्य सुद्धा आहे आणि अशा कौशल्यालाच योग म्हणतात. आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं आहे की भगवंतांनी सांगितलं आहे की योग कर्मसु कौशलम. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 10. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले नानुसज्जते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. अर्थ, सात्विक व्यक्ती ही ज्ञानसंपन्न असते. अशी व्यक्ती एखादे कर्म अकुशल म्हणजे अकल्याणकारक असले तरी त्याचा द्वेष करीत नाही किंवा दुसरे कल्याणकारक किंवा फायद्याचे आहे म्हणून त्यात रमत नाही. अशा व्यक्तीला सत्वशील, बुद्धिमान, संशयविरहित त्यागी म्हणजेच संन्यासी म्हणावे असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. या श्लोकात खरा त्यागी कसा असतो ते भगवंत सांगत आहेत. खरा त्यागी मेधावी म्हणजे बुद्धिमान असतो. धारणावती बुद्धीचे नाव मेधा असे आहे. म्हणजेच केलेले अध्ययन बुद्धीच्या ठिकाणी धारण करून आपले ज्ञान सतत तेजस्वी ठेवतो. जो शिकलेले विसरत नाही तो मेधावी. असा बुद्धिमान कोणतेही कर्म निशंकपणे व निस्वार्थपणे करतो. ते कर्म फायदेशीर असेल की नाही याचा विचार तो करत नाही. फक्त ते कर्तव्य आहे ना एवढाच तो विचार करतो. ते कर्म कुशल का अकुशल असेही तो पाहत नाही. आणि खरा बुद्धिमान अकुशल कर्मसुद्धा कुशलपणेच करू शकतो, कारण जे काम त्याला येत नाही ते शिकण्याची आणि ते नीटपणे करण्याची कुवत त्याच्याजवळ असते. तसेच हा बुद्धिमान ज्ञानी असल्यामुळे तो संशयरहित म्हणजे छिन्न संशय हा असाच असतो. आपले कर्तव्य अकर्तव्य त्याने चांगलेपणाने ओळखलेले असते. त्यामुळे कर्म करण्याचे पद्धतीत तो संदेहरहित असतो. तो आपले काम अगदी आत्मविश्वासाने व कर्तव्यबुद्धीने चांगल्या प्रकारेच करीत राहतो. बुद्धिमत्ता आणि संदेहरहिता हे दोन गुण खऱ्या त्यागी साधकाचे आहेत. सत्वसमाविष्टो, सत्वरूपी बलाने युक्त असल्याने शरीर, मन, बुद्धी यांची धारणा होते. या बलालाच सत्व असे म्हटले आहे. ते त्यांची जीवनधारणा असते. थोडक्यात बुद्धिमत्ता, संदेहरहिता आणि सत्वसमाविष्ट असे गुण त्यागी साधकात असलेच पाहिजेत. त्यामुळे फलत्याग करण्याचे सामर्थ्य त्या साधकात स्थिर राहू शकते. त्याचमुळे त्याचे मध्ये असाधारण असे सामर्थ्यसुद्धा निर्माण होते. या उलट अज्ञान, संदेह आणि सत्वहीनता या गोष्टी माणसाची शक्ती कमी करतात. यापैकी एक एक गोष्टसुद्धा माणसाला दुर्बल बनवते. खऱ्या सामर्थ्या वाचून त्याग करणे माणसाला शक्यच नसते. आपल्याला मुद्दाम सावरकरांचं उदाहरण सांगते की सावरकरांनी अंदमान येथील कारागृहात तेल काढण्यासाठी कोलू फिरवला, काथ्याकूट करणे आणि इत्यादी शारीरिक कष्टाची कामे त्यांना देण्यात आली होती. खरे तर अशा प्रकारची कामे त्यांनी कधीच केली नव्हती. स्वातंत्र्यवीरांना अशी परिस्थिती जी प्राप्त झाली होती ती करणे आवश्यकच होते आणि म्हणूनच त्यांनी त्या गोष्टीचे वैषम्य वाटून न घेता ती कामे केली आणि त्यांचे वैषम्य न वाटल्यानेच त्यांनी त्या काळात सुद्धा आपल्या मनाच्या स्थिरतेने आणि बुद्धी कौशल्याने तेथे समाजकारणसुद्धा केले. कमला नावाचे महाकाव्य लिहिले आणि ते खरोखर अशा रीतीने ते खरोखर कुशले नानुसज्जते होते. शिवाय ते त्यागी, मेधावी, सत्वशील व संदेहरहित असे महापुरुष होऊन गेले
असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि भगवंतांनी सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण थांबूया. श्लोक 11. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. अर्थ, खरे तर बुद्धिमान ज्ञानी व्यक्तीने कर्मत्याग करून संन्यासी होता येईल ही कल्पना मनातून पार पुसूनच टाकायला हवी. म्हणजे हा विचारसुद्धा त्याने मनात आणता कामा नये. कारण कोणाही देहधारी पुरुषाला संपूर्णपणे कर्मत्याग करणे अशक्यच आहे. म्हणूनच फलत्यागी हाच खरा त्यागी म्हणजेच संन्यासी आहे, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. देहभृत म्हणजे देहाकडून सांभाळला जाणारा. पराभृत म्हणजे कोकिळा, म्हणजेच तिचे पिल्लू दुसऱ्याकडून म्हणजे कावळ्याकडून सांभाळले जाते, म्हणूनच ती परभृत आहे. तसेच देहाकडून सांभाळला जातो तो माझ्यातील मी म्हणजेच माझे मन, बुद्धी, आत्मा. आणि या देहात मी असेपर्यंत सर्व कर्माचा त्याग करता येणे शक्यच नसते. कारण देहासाठी खाणे, झोपणे, श्वास घेणे इत्यादी कर्मे तर करावीच लागतात. त्यामुळेच निःशेष म्हणजे कोणतीही बाकी न ठेवता कर्माचा त्याग ही गोष्ट देहधारी व्यक्तीला अशक्यच असते. शरीर हे प्रकृतीचे कार्य आहे. प्रकृती ही स्वाभाविकच क्रियाशील आहे आणि त्यामुळेच देहाशी तादात्म्य ठेवणारा क्रियारहित होऊ शकत नाही. माणूस यज्ञ, दान, तप, व्यवसाय, अध्ययन इत्यादी कर्माचा त्याग करेल, पण वर सांगितल्याप्रमाणे चालणे, फिरणे, खाणे, झोपणे इत्यादी क्रिया तर त्याला कराव्याच लागतात. म्हणूनच भगवंतांनी येथे सुस्पष्ट शब्दात संन्यास म्हणजे सर्व कर्म टाकणे या कल्पनेस संपूर्णपणे छेद दिला आहे. त्यांना ही गोष्ट मान्यच नाहीये. तथाकथित भगवी वस्त्रे परिधान करून कर्मसन्यास करू इच्छिणारे देहधारीच असतात आणि देहधारणेसाठी त्यांना भिक्षा तरी मागावीच लागतात. अशा वेळी हे संन्यासी लोक यातून पळवाट काढतात व म्हणतात की भिक्षा मागणे हे लोकव्यवहारात कर्म समजले जात नाही. शास्त्राप्रमाणे ते कर्मसुद्धा नाही आणि भगवंताला मात्र असा पळपुटा युक्तिवादच मान्य नाही. कारण भगवंताला संन्यासातील निष्क्रियता मान्य नाही आहे. तसेच कर्मयोगातील फलासक्ती पण मान्य नाही. त्यांनी कर्मयोगातील कर्माचा आणि संन्यासातील फलत्यागाचा स्वीकार केला आहे. म्हणजेच कर्मयोगात संन्यासाचा प्रवाह आणला आहे. येथे कर्माची अटळता सांगितली आहे. तसेच संन्यास आश्रम त्यांना अभिप्रेत नाही आहे. तर संन्यास ही वृत्ती असायला हवी. संन्यास वृत्ती म्हणजेच अलिप्तता, अनासक्ती आणि निष्कामता. यामध्ये कर्मशीलता आवश्यकच मानलेली आहे. ते अज्ञानाचे लक्षण नाही. उलट कर्मातील कौशल्याला भगवंत योग असे म्हणतात. येथे कर्माची अनासक्ती नाही, तर कर्मफलाची अनासक्ती व त्याग आहे. म्हणजे कर्म न करण्याकडे वृत्ती नाही, तर कर्माच्या फलाचा त्याग करण्याकडे आपली वृत्ती सतत ठेवली पाहिजे. सर्व लोक उपभोगीच असतात. ते भोगेच्छेमुळे फळाचा संग्रह करू लागतात आणि ही वृत्ती समाजात वाढली तर जो बलवान आहे तो मोठाच संग्रही बनतो. अनेक लोकांना तो उपभोगापासून वंचित करतो. समाजात विषमता वाढते. अशी विषमता निकोप समाजाचे दृष्टीने घातक ठरते. या उलट जर समाजात फळाचे त्याग करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर तेथे समाज सुस्थिर निकोप राहतो. स्वतःला कर्माचा दोष लागू नये आणि आपण बंधनात सापडू नये व समाज सुस्थिर असावा, या दोन्ही दृष्टीने फळाचा त्यागच फक्त योग्य ठरतो. अशा रीतीने भगवंत फळाचा त्यागच खरा त्याग असून तोच संन्याससुद्धा आहे असे सांगतायत. म्हणूनच प्रत्येकाने आपले कर्तव्य कर्म करावे. त्याचे फळ स्वतःसाठी न ठेवता किंवा न उपभोगता परोपकार करावा. त्याचा मोठेपणा मिरवू नये. असा फलत्याग करणारा खरा त्यागी आणि संन्यासी आहे असे भगवंत आपले मत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.